या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान आज पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मिरजेत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रझिया काझी यांचे पुत्र आझम काझी यांना माजी महापौर मैनुद्दीन बागवान, जरीना बागवान व नर्गिस सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. सुमारे 1 वर्षांपूर्वी मिरज स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंझिरे, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिलाय. या कारवाईमुळे निवडणूक प्रचारावर व स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.